अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो, 175 जागांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि तो विभाग आहे या ठिकाणी आपण पाहू शकता. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ या ठिकाणी एकूण 175 जागांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर त्या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत विद्यापीठ मुख्यालय घटक पशुवैद्यकीय दूध तंत्रज्ञान मत्स्य विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी गट ब, क आणि ड शिक्षकेतर संवर्गातील एकूण 175 रिक्त पदे आहेत आणि त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या वेबसाईटवरून मागवण्यात येत आहे. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावी लागेल. याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, 28/2/2026 ला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आणि याचा अंतिम दिनांक आहे 20 मार्च 2026 रात्री 11:59 पर्यंत तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकता. त्याच्यानंतर पुढे पहा, काय महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. तर आपण या ठिकाणी पहा, प्रत्येक पद आणि त्यासमोर त्याची वेतन श्रेणी आणि त्याच पद्धतीनं रिक्त संख्या सुद्धा देण्यात आलेली आहे. तर पाहू शकता या ठिकाणी अकाउंट ऑफिसर 41,800 तर 1,32,300 या रेंजमध्ये पगार आणि जागा केवळ एक आहे. असिस्टंट फार्म मॅनेजर्स 41,800 1,32,300 जागा 3. टेक्निकल ऑफिसर्स सेम पगार आहे, जागा 2 आहे. हॉस्पिटल क्लिनिशियन म्हणजे रुग्णालय चिकित्सक सेम पगार आहे, 2 जागा आहेत. असिस्टंट मॅनेजर 38,600 1,22,800 जागा 1 आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी काय पदनाम दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं त्यांच्या समोर जागा आणि त्यांची पगार देखील दिलेली आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचं आपण पाहूया. सीनियर म्हणजे वरिष्ठ लिपिक 14 जागा आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर अनेक पद आहेत यामध्ये, जे की तुम्ही काय करू शकता, तुमच्या क्वालिफिकेशन्सनुसार तुम्हाला या ठिकाणी अर्ज तुम्हाला करता येईल. अशा पद्धतीनं टोटल एकूण 175 पदं आहेत आणि तुमच्या समोर संपूर्ण डिटेल्स त्यांनी दिलेली आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे, जे म्हणजे महत्त्वाचं आहे ते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पात्रता काय आहे? तर मित्रांनो, तुम्हाला फॉर्म भरण्या अगोदर पूर्ण या ठिकाणी जाहिरात वाचायची आहे आणि वाचल्याच्या नंतरच तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. कारण वेगवेगळ्या आरक्षणानुसार वेगवेगळी पात्रता त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं जाहिरात वाचणं मस्टच आहे. अजून तुम्हाला या सर्वामध्ये जर काही अडचण येत असेल तर मित्रांनो या ठिकाणी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. त्याच पद्धतीने मित्रांनो पदानुसार परीक्षा, परीक्षेचं माध्यम आणि प्रश्नसंख्या आणि विषय देण्यात आलेले आहे. परीक्षा पद्धती कशा पद्धतीने आहे ती देखील माहिती या जाहिरातीमध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे. त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन होणार आहे की नाही ही देखील माहिती दिलेली आहे. त्याच पद्धतीनं कोणकोणत्या प्रकारचे प्रमाणपत्र तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी लागतात ती देखील संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, जाहिरातीच्या सर्वात खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी पदानुसार त्याची पात्रता देखील दिलेली आहे. तर सर्व तुम्हाला या ठिकाणी पात्रता पाहायची आहे. त्यानंतर फॉर्म फिल करायचा आहे. तर ही जाहिरात आपण आपल्या इंडियन डेप जॉब अलर्ट गुरु टेलिग्राम चॅनल्सवर अपलोड केलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मित्रांनो ही जाहिरात डाउनलोड करू शकता.